महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। रोप लावण केलेले आहे, तर लावण करून 4 दिवस झालेले आहेत। 2 सरीमधला अंतर 4 फूट ठेवलेला आहे आणि 2 रोपमधला अंतर हा 2 फूट आहे। आज पहिली आळवणी आम्ही करत आहोत। तर पहिल्या आळवणीमध्ये आम्ही ह्युमिक ॲसिड 1261 मॅग्नेशियम सल्फेट बुरशीनाशकचा वापर केलेला आहे। त्याच्यासोबत सीवीड एक्स्ट्रॅक्ट समुद्र शेवाळे अर्क म्हणतो आपण, ते वापरलेलं आहे। ह्या पद्धतीनं आम्ही ह्या पहिल्या आळवणीमध्ये ह्युमिक ॲसिड 1261 100 ग्रॅम प्रतिपंपाला, मॅग्नेशियम 50 ग्रॅम प्रतिपंपाला आणि बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रतिपंपाला वापरलेला आहे। त्याच्यासोबतच समुद्र शेवाळे अर्क म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट 30 मिली प्रतिपंपाला 15 लिटरचा पंप वापरलेला आहे। या पद्धतीने सर्व औषधे एकत्रित करून आम्ही पहिली आळवणी करत आहे। प्रत्येक रोपाला आम्ही 50 ml एवढं औषध आळवणीकरिता वापरलेलं आहे। तर ह्या पद्धतीने ही पहिली आळवणी आहे। ह्याला बेसल डोस वापरलेला आहे। बेसल डोस 10-26-26 2 पोती, सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोती, मॅग्नेशियम सल्फेट 1 पोतं, निंबोळी पेंट 2 पोती, वर्मी कंपोस्ट खत 4 पोती, सिलिकॉनचं 1 पोतं, ह्युमिक ॲसिडचं 1 बॅग, मायक्रोन्यूट्रिएंटची 1 बॅग, रिजंट आपण म्हणतो तिची 1 बॅग, बोरॉनची 1-2 किलोची बॅग आणि समुद्र शेवाळे अर्कची 1 बॅग 10 किलोची। ह्या पद्धतीने आम्ही ह्याला बेसल डोस केलेला होता। बेसल डोस झाल्यानंतर आम्ही रोप लागण केली होती। रोप लागण केल्यानंतर आम्ही 4थ्या दिवशी पहिली आळवणी घेत आहोत। आळवणी आम्ही दर आठवड्याला करतोय। ही पहिल्या आठवड्यामध्ये पहिली आळवणी आहे। पुढच्या आठवड्यामध्ये दुसरी आळवणी आम्ही करणार आहोत। महागणपती कृषीचा हा पहिला व्हिडिओ आहे। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ह्या पद्धतीने आळवणी करीत आहोत। थँक्यू, धन्यवाद।